यश लड्डाचं स्टेटस बघून महेशने दरोडेखोरांना घरात कुणी नसल्याची टीप दिली। परदेश दौऱ्याचं स्टेटस यश लड्डानं सोशल मीडियावरती ठेवलं होतं अशी माहिती डीसीपी प्रशांत स्वामी यांनी दिली आहे। आणि त्यामुळे आधी बाळासाहेब इंगोले आणि आता महेश बोराडे यांनी आपल्या मित्राचा घात केल्याचं समोर आलंय। तसंच यश लड्डाला परदेश दौऱ्याचं स्टेटस ठेवणं ही चांगलंच भोवलंय। डीसीपी प्रशांत स्वामी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। त्यामुळे आता एक नवीन खुलासा, एक महत्त्वाचा खुलासा या सगळ्या प्रकरणात समोर येताना दिसतोय। बघा, संभाजीनगर दरोडा प्रकरणी आता ताब्यात असलेला आरोपी महेश बोराडे लड्डा यांचा मुलगा यश लड्डा यांचा मित्र आहे आणि यश लड्डाचं स्टेटस बघून महेशने दरोडेखोरांना घरात कोणी नसल्याची टीप दिली। परदेश दौऱ्याचं स्टेटस यश लड्डानं सोशल मीडियावरती ठेवलं होतं अशी माहिती डीसीपी प्रशांत स्वामी यांनी दिली। मध्ये दरोडा पडला आणि पोलिसांनी जवळपास आतापर्यंत 12 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। एकाचा एन्काउंटर झालेला आहे। बऱ्यापैकी प्रगती या सगळ्या प्रकरणामध्ये हळूहळू होते आणि या प्रकरणाची सगळी पाळामुळं आता अंबाजोगाईपर्यंत गेलेत। अंबाजोगाईतून सुद्धा पोलिसांनी आरोपी अटकेत घेतलेले आहेत। बऱ्यापैकी पोलिसांच्या अधिकारात आता हा सगळा तपास असला तरी सोनं कुठे हा सुद्धा प्रश्न विचारला जातोय। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी डीसीपी प्रशांत स्वामी सर आपल्यासोबत आहेत। दादा, कसं आहे आता अपडेट, काय नेमकं काय? दरोड्याच्या ह्या प्रकारामध्ये गुन्हा उघडकीस आलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 12 आरोपी अटक केलेले आहेत। दरोडा टाकणारे आरोपी अटक झाले आहेत। त्याच्यामध्ये ज्या आरोपींनी कट केला, प्लॅन रचला, ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली ते सुद्धा आरोपी अटक केलेले आहेत। याच्यामध्ये जो सुरेश गंगणे म्हणून आरोपी होता त्याची पत्नी आणि त्याचा सासरा यांना पण अटक केलेली आहे। त्यांच्याकडून रक्कम पण रिकव्हरी केलेली आहे आणि सोन्याच्या बाबतीमध्ये आमचा अधिक तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये आम्ही निश्चितच रिकव्हरी मिळेल। पण बाळासाहेब जे आहेत त्यांचे मित्र आहेत, त्यांचे काय कनेक्शन? बाळासाहेब इंगोले हा 2006 पासून लड्डा यांच्या कंपनीमध्ये काम करतो। तो त्यांच्याच गावचा आहे आणि त्यांच्या घरी त्याचं जाणं येणं असायचं। त्यामुळे त्याला त्या बाबतीमध्ये माहिती होती आणि त्यानं ती माहिती मग त्याचे जे इतर आरोपी साथीदार आहेत त्यानं शेअर केली आणि त्यांनी मग त्या देवीदास शिंदे याच्या मदतीनं तो कट रचलेला आहे।